नमस्कार. मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. स्टेट बोर्डसाठी इम्पॉर्टंट आपण IMP क्वेश्चन बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आपण 10 प्रश्न बघणार आहोत. त्या 10 प्रश्नातले 2 प्रश्न परीक्षेला सहज येऊ शकतात. अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो, फक्त नीट ऐकायचा बघा. पहिला क्वेश्चन आहे बघा. ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट व्हेन पाईप क्लोज ॲट वन एंड. ज्या वेळेला पाईप व एका साईडला क्लोज असेल तेव्हा ऑड हार्मोनिक फक्त प्रेझेंट असतात. मग त्याच्यावर फ्रिक्वेन्सी कुठली मिळते आपल्याला? N, 3N, 5N, म्हणजे आपल्याला ऑड हार्मोनिक्स मिळतात. हा झाला पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट व्हेन पाईप ओपन ॲट बोथ एंड. ज्या वेळेला पाईप दोन्ही बाजूनी ओपन असेल तेव्हा सगळे हार्मोनिक असतात. याच्यामध्ये कुठले असेल बोला? N मध्ये 2N पण असेल, 3N पण असेल, 4N पण असेल, 5N, म्हणजे सगळे हार्मोनिक्स असतात ज्या वेळेला पाईप ओपन ॲट बोथ एंड. बघा तिसरा क्वेश्चन आहे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ऑन स्ट्रेच स्ट्रिंग. मग त्याच्यामध्ये घेतो आपण काय? तर बोला आपण ऑल हार्मोनिक बोला N असेल, 2N असेल, 3N असेल, हे सगळे त्या ठिकाणी हार्मोनिक्स असतात. त्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते? N बरोबर 1/12L√T/N. ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. N असतं, मग 2N असेल, मग 3N असेल, हे सगळे हार्मोनिक्स असतील. पुन्हा नीट बघा. पहिला क्वेश्चन आहे ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट व्हेन पाईप क्लोज ॲट वन एंड. दुसरा क्वेश्चन आहे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट व्हेन पाईप ओपन ॲट बोथ एंड. N असेल, 2N असेल, 3N असेल, 4N. पुढे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ऑन स्ट्रेच स्ट्रिंग. मग स्ट्रेच स्ट्रिंगवर का बोला? पुन्हा सगळे हार्मोनिक्स असतात. हा झाला तिसरा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन स्टेट अँड एक्सप्लेन द लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला N इज इक्वल टू 1/12L√T/M. मग पहिला आहे लॉ ऑफ लेंथ. काय लॉ आहे? N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L when T and M are constant. दुसरा आहे लॉ ऑफ टेन्शन. मग N इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T जेव्हा काय असेल बोला L आणि M आर का बोला कॉन्स्टंट. आणि तिसरा लॉ आहे N इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू का बोला मास पर युनिट लेंथ व्हेन T अँड L आर कॉन्स्टंट. 3 लॉ आहेत. पहिला लॉ कुठला आहे? लॉ ऑफ लेंथ, N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L. दुसरा लॉ आहे लॉ ऑफ टेन्शन, N इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T. आणि तिसरा आहे लॉ ऑफ का बोला लिनियर डेन्सिटी में का बोला N इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ M. हे झाले लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन एंड करेक्शन. मग एंड करेक्शन काय आहे? नेहमी अँटीनोड हा ओपन एंडला मिळतो, पण तो अँटीनोड एक्झॅक्टली ओपन एंडला मिळत नाही. तो अँटीनोड ओपन एंडच्या थोडासा वरती मिळतो आणि त्या अंतराला, त्या थोड्याशा अंतराला, वरच्या अंतराला म्हणतो आपण एंड करेक्शन. त्या पॉइंटला म्हणतो आपण एंड करेक्शन. पुन्हा बघा, एंड करेक्शन म्हणजे काय? ओपन एंडला नेहमी अँटीनोड मिळतो, पण अँटीनोड हा एक्झॅक्टली ओपन एंडला मिळत नाही. तो अँटीनोड ओपन एंडच्या थोडासा वरती असतो आणि त्या अंतराला, त्या लिटिल डिस्टन्सला म्हणतो आपण करणार आहे, त्याला म्हणतो आपण एंड करेक्शन. हे झाले आपले 5 प्रश्न. या 5 प्रश्नातला एक प्रश्न परीक्षेला विचारतात 3 ते 4 मार्काला. पहिला घेतला आपण पाईप क्लोज ॲट वन एंड, नंतर घेतला पाईप ओपन ॲट का बोला बोथ एंड, नंतर स्ट्रेच स्ट्रिंग, मग त्याचे ते लॉ आहेत, आणि का बोला एंड करेक्शन. या 5 पैकी एक प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळेला येतो 3 ते 4 मार्काला. तो तुम्ही नीट करा. इथे आपला पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्नाविषयी बघा. आता पुढचा प्रश्न इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन स्ट्रेच स्ट्रिंग आणि त्याची काय बोला कंडिशन ऑफ नोड आणि अँटीनोड.
पुढचं बघा, इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन स्ट्रेच स्ट्रिंग अँड गिव्ह कंडिशन ऑफ नोड आणि अँटी नोड. हा महत्वाचा एक प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण दोन वेव्ह घेतो, एक एक्स ऍक्सिस वर काय बोला पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये आणि एक्स ऍक्सिसला काय बोला निगेटिव्ह डायरेक्शन, आणि दोघांची आपण बेरीज घेतो. मग पहिली वेव्ह आहे y1 बरोबर काय बोला a sin 2π ब्रॅकेटमध्ये nt मायनस एक्स अपॉन लॅमडा, आणि y2 बरोबर a sin 2π nt प्लस एक्स अपॉन लॅमडा. मग रिझल्ट आपण दोघांची बेरीज करतो. मग y बरोबर काय बोला y1 प्लस y2. सहावा प्रश्न कुठला बोला इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन स्ट्रेच स्ट्रिंग कसं करतो बोला. पहिलं इक्वेशन y1 बरोबर a sin 2π nt मायनस एक्स अपॉन लॅमडा, y2 बरोबर a sin 2π nt प्लस एक्स अपॉन लॅमडा. मग रिझल्ट काय बोला दोघांची बेरीज करतो, आणि दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळतं y बरोबर a sin ओमेगा टी. मग त्या a ची किंमत काय बोला आपण a ची किंमत काढतो नोडसाठी आणि अँटी नोडसाठी. मग नोडसाठी काय बोला ज्या ठिकाणी मिनिमम डिस्प्लेसमेंट असतं a बरोबर 0 असेल त्याला म्हणतो आपण नोड, आणि मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असेल a ची किंमत काय असेल बोला प्लस ऑर मायनस काय बोला 2a, आणि त्याप्रमाणे आपण तो भाग तयार करतो, प्रूव्ह करतो. हा झाला सहावा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस इन का बोला इंटरफरन्स ऑफ वेव्ह. आता पुढचा प्रश्न आहे पुढचा अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू इंटरफरन्स ऑफ टू वेव्स. मग आपण दोन वेव्ह घेतो. पहिली वेव्ह आहे का बोला y1 बरोबर a1 साइन ओमेगा टी, y2 बरोबर का बोला a2 साइन ओमेगा टी प्लस अल्फा. पुन्हा बघा याच्यामध्ये दोन आपण डिस्प्लेसमेंट घेतो कुठे बोला y1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी, आणि y2 बरोबर का बोला a2 साइन ओमेगा टी प्लस फाय. मग दोघांची आपण बेरीज करतो y बरोबर y1 प्लस y2, आणि मग ते सोडून काय तो बोला आपल्याला y बरोबर का बोला a साइन ओमेगा टी प्लस थिटा. मग ते आपलं इक्वेशन ते आपल्याला त्या मिळतं, आणि नंतर काय तो आपण अँप्लिट्यूडचं इक्वेशन काढतो. नंतर आपण त्या ठिकाणी काय बोला अँप्लिट्यूडचं इक्वेशन होतो. हे झालं, हा झाला सातवा प्रश्न. मगाशी झाला काय बोला सहावा प्रश्न, आता काय बोला हा सातवा प्रश्न. आता पुढचा आठवा प्रश्न, एक्सप्लेन हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन. मग हार्मोनिक्स काय आणि काय बोला ओव्हरटोन. हार्मोनिक्स आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हार्मोनिक्स काय बोला इंटिग्रल मल्टिपल ऑफ काय बोला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि ओव्हरटोन म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच आर ऍक्च्युअली प्रेझेंट इन साऊंड. आठवा प्रश्न काय बोला हार्मोनिक्स म्हणजे काय बोला इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि ओव्हरटोन म्हणजे काय बोला इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बट विच आर ऍक्च्युअली प्रेझेंट इन काय बोला साऊंड. पुढचा प्रश्न काय बोला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे काय बोला टू ऑर मोर वेव्ह ट्रॅव्हल थ्रू अ मीडियम अराइव्स ॲट अ पॉइंट सायमल्टेनियसली. तेव्हा प्रत्येक वेव्ह तिचं स्वतःचं असं डिस्प्लेसमेंट येणार आहे इंडिपेंडंट ऑफ अदर. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इतका असेल बोला व्हेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू इंडिव्हिज्युअल वेव्ह. पुन्हा नीट आहे का बा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह का आहे, ज्या वेळेला दोन वेव्ह ट्रॅव्हल करतात आणि एका पॉइंटला मिळतात त्यावेळेला प्रत्येक वेव्ह स्वतःचं असं डिस्प्लेसमेंट देणार आहे, आणि त्याचं जे दुसऱ्यावर अवलंबून नसेल, आणि त्याची व्हेक्टर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इतका असेल बोला व्हेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू दॅट वेव्स. आपण सहावा प्रश्न कुठला बघितलेला आहे बघा इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्स. सातवा बघितला आपण अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्स. आठवा बघितलेला आपण हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. नववा बघितलं का बोला प्रिन्सिपल ऑफ का बोला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. दहावा प्रश्न बघा व्हॉट आर प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ का बोला प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय बोला ज्या वेव्हचा विस्तार एका दिशेमध्ये कंटिन्युअसली प्रोग्रेसमध्ये होत असेल त्या वेव्हला म्हणतो आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि त्याच्याकडे बोला कॅरेक्टरिस्टिक बोला ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल ऑफ मीडियम हॅव का बोला सेम अँप्लिट्यूड सेम फ्रिक्वेन्सी आणि का बोला पिरियड. नंतर सेकंड the phase changes from का बोला one particle to another particle. मीन पोझिशन ला का बोला दे हॅव का बोला मॅक्सिमम का बोला वेलॉसिटी. मीन पोझिशन ला का असते बोला मॅक्सिमम वेलॉसिटी. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन भाग पडतात कुठले बोला एक ट्रान्सफर वेव्ह आणि का बोला एक लॉन्जिट्युडनल वेव्ह. पुन्हा नीट बघा प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय बघा प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय बोला द वेव्ह विच ट्रॅव्हल कंटिन्युअसली इन सेम डायरेक्शन त्याला म्हणतो आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह. याच्या कॅरेक्टरिस्टिक काय असेल बघा
ऑल पार्टिकल ऑफ मीडियम है, क्या बोला, सेम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि काय बोला एम्प्लिट्यूड. नंतर सेकंड फेज चेंजेस फ्रॉम काय बोला पार्टिकल टू पार्टिकल. नंतर काय बोला मीन पोझिशनला मॅक्सिमम व्हेलॉसिटी असते. याच्यामध्ये या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर होते, मॅटर का बोला ट्रान्सफर होत नाही, एनर्जी ट्रान्सफर होते. आणि याचे दोन प्रकारात काय बोला, एक ट्रान्सफर वेव्ह आणि काय बोला एक लॉन्जिट्युडनल वेव्ह. हा 6वा प्रश्न काय घेतला बोला, स्टेशनरी वेव्स चे इक्वेशन, नंतर ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्स, नंतर काय बोला हार्मोनिक्स आणि वॉटर म्हणजे काय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वेव्ह आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह. या 6, 7, 8, 9, 10 या 5 पैकी एक प्रश्न परीक्षेला येतोच, एक 3 ते 4 मार्काला. म्हणजे पहिल्या 5 प्रश्नातला एक प्रश्न येणार आहे आणि आता याच्यातला एक प्रश्न परीक्षेला येणार आहे. आणि याच्याबरोबर तुम्ही या चॅप्टरमधले सगळे MCQ करा, छोटे छोटे प्रश्न करा, तुम्हाला इझी होणार आहे. या 10 प्रश्नातले 2 प्रश्न परीक्षेला असतातच. जवळपास हे 10 प्रश्न म्हणजे 5, 6 ते 7 मार्कांचा भाग आहे. हा पाठ नीट करा. इथं आपण थांबूया. आपण असेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल.